माणूस म्हणून आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपलं हे परम भाग्य असतं किंवा आपलं तर खरंच काहीतरी एक पूर्वसंचित किंवा चांगलं कर्म असावं, आपला चांगला प्रारब्ध असावा की जेणेकरून आपल्याला हा एवढा चांगला जन्म मिळाला. परंतु खरंच आपण मानव जन्मामध्ये येऊन ह्या जन्माचं सार्थक करतो का? हा जर असा प्रश्न आपण आपल्या अंतर्मनाला विचारला तर आपल्या अंतर्मनातून आवाज नाही असाच येईल. कारण आपण मानव जन्मामध्ये येऊन मानव म्हणून काय कर्तव्य केलेलं आहे? आपण या जन्मामध्ये येऊन इथं ईर्ष्या, द्वेष, मोह, लाभ, लालसा किंवा एखाद्या गोष्टीची वाईट भावना, निंदा याच गोष्टी करत राहतो. कारण आपल्याला चांगल्या गोष्टीमध्ये पाहण्यासाठी वेळ मिळत नाही, किंबहुना त्या गोष्टी वाईट आहेत हेच आपल्याला कळत नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज ह्या मनुष्य देहाविषयी सांगतात की हा देह मिळालेला आहे तर त्याचा सदुपयोग कसा करावा. आपण नेमकं चुकतो कुठं? हा मनुष्य देह मिळाल्यानंतर देखील आपण ह्या देहाला खरंच त्या देहाचा प्रमाणे उपयोग करतो का? आपल्या अनेक जणांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं कार्य करण्याची शक्ती, हिंमत, पैसा सर्व काही गोष्टी असतात, पण आपण या गोष्टी करतो का? आपण इतरांचं कधी भलं करण्याचा विचार करतो का? इतरांचं भलं सोडा, परंतु आपण जे आपलं कर्म करतो ते तरी चांगलं करतो का? याचा प्रत्येकाने एकदा जर खरंच अंतर्मनात झाकून एकदा जर आपण आपल्याच मनाला सत्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून जर आपण विचारलं तर याचं उत्तर आपल्याला निश्चितच मिळेल. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये या मनुष्य देहाविषयीची जी भाष्य करतात ती खरंच आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडतात आणि आपल्याला जीवनाला मार्गदर्शक म्हणून ठरत असतात. त्यांचा जो एक अभंग आहे त्या अभंगाचं रचना अशा प्रकारे आहे. ते म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त. औचित निधान लागले हे हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास. तुका म्हणे घरी धरी आठवया देही, नाहीतरी काही बरे नव्हे. एवढं छान आणि सुंदर अशा शब्दांमध्ये त्यांनी रचना केलेली आहे. आणि मनुष्य देह कशा प्रकारे वागतो किंवा या मनुष्य देहामध्ये येऊन आपण जर चांगलं कर्म नाही केलं तर आपल्याला काय काय भोगावं लागू शकतं याविषयी ते भाष्य करतात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपण विचार जर केला तर ते म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. तुम्ही बुद्धीला काहीतरी बदल करा, बुद्धीचा तुमचा खरंच विचार करा. आपण आपल्या बुद्धीचा खरंच त्याप्रमाणे विचार करत नाही. एक चांगल्या बुद्धीप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्ही या बुद्धीचा विचार करा. या बुद्धीचा असा प्रयत्न करा की काहीतरी गोष्टी तुम्ही चांगल्या करतायत. कारण मागुता हा नाही मनुष्य देह, मागून सुद्धा हा मनुष्य देह तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही एवढ्या नशीबवान आहात की तुम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तर ह्या देहाचं जे आद्य कर्तव्य आहे ते तुम्ही पूर्ण करा. कारण मागून सुद्धा हा मनुष्य देह, हा जन्म पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारा आस धनवित्त. आपण आपल्या हिताचा कधीच प्रयत्न करत नाही. आपलं ज्याच्यामध्ये अनहित असतं किंवा ज्याच्यामध्ये आपलं अहित असतं अशाच गोष्टीच्या मागं आपण लागतो आणि आपल्या डोळ्यावर एक पट्टी बांधून घेतलेली असते. आपण आपल्या मनावर पण अशी पट्टी बांधून घेतलेली असते, आपल्या बुद्धीवर पट्टी बांधून घेतलेली असते की हा जे आपण करतोय ते आपल्यासाठी चांगलं आहे, परंतु ते खरंच आपल्यासाठी चांगलं असतं का? म्हणून ते म्हणतात की आपुल्या हिताची न होती सायास. जर आपण आपल्याच हितासाठी प्रयत्न नाही केले, आपल्याच हितासाठी जर आपण कारण नाही झालो तर काय आपल्याला उपयोग आहे? आपण अडकतो कुठं नेमकं ह्या मनुष्य देहामध्ये? आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडखळून राहतो याबद्दल ते पुढे सांगतात की गृहदारा आस धनवित्त. आपल्याला मात्र सारखी आस लागलेली असते. आपलं चित्त, आपलं मन हे सारखं एकाच गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातं. ते म्हणजे काय? तर आपलं घर दार, मुलं बाळ, बायका, लेकरं, पैसा, धन, संपत्ती याच गोष्टीमध्ये आपण गुरफटून जातो. ह्याच्यापेक्षा आपल्याला चांगलं काही दिसत नाही. परमेश्वराचा धावा करावा, परमेश्वराचं नामस्मरण करावं, आपल्याला सोपवलेलं कार्य चांगल्या प्रकारे करावं, याबद्दल आपण खरंच जरा तरी विचार करतो का? आपण इतरांचं वाईटच कसं करायला बघतो ह्याच्यावर जर जास्त विचार केला किंवा आपण जर त्या भावनेनं काम केलं तर खरंच ह्या मनुष्य देहाचं सार्थक झालं आहे असं आपल्याला तरी वाटेल का? पुढे म्हणतात ते की औचित निधान लागले हे हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. औचितपणे तुम्हाला हे सर्व काही भेटलेलं आहे, हे तुमच्या हाती लागलेलं आहे, तर ह्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या, सदुपयोग करून घ्या. कारण ह्याचा जर तुम्ही चांगला उपयोग नाही केला
तर याच्या पुढचे जे काही तुम्हाला वाईट फळं भेटतील, वाईट कर्माचे जे तुम्हाला फळं भोगावे लागतील ते खूप वाईट असतील. म्हणजेच काय होईल, तुम्हाला भोगावी विपत्ती गर्भवास, ह्याच्यातून जर तुम्ही बाहेर नाही पडलात, ह्याच्यातच गुरफटत राहत गेलात, तर कशाला पुढच्या विपत्तीमध्ये जाऊन तुम्ही गर्भवास करत राहणार आहेत. आणि ह्या गर्भवासाचा म्हणजे प्रत्येक वेळेस काय जन्म घेऊन तुम्ही वाया घालवणार आहेत. यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास. जर तुम्ही मनुष्य देहामध्ये येऊन तिथं सत्कर्म करून नाही घेतलं तर परत तुम्हाला मनुष्य देह मिळणं अवघड जाईल. म्हणून ह्या मनुष्य रूपी जन्मामध्ये तुम्ही आल्यानंतर, या मानवाच्या रूपात तुम्ही जन्म घेतल्यानंतर तुम्ही त्याचा चांगला उपयोग करा. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला इतर प्राण्यांच्या द्वारे जन्म घ्यावा लागेल आणि इथंच तुम्हाला नरकवास भोगत राहावा लागेल. कारण मग इतर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये जो मोठा फरक असतो, ते माणूस आपल्या जीवनासाठी, आपल्या हितासाठी सदैव विचार करत असतो, प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतो, जे कदाचित इतर प्राण्यांमध्ये सापडत असतील. म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही ह्या जन्माचं सार्थक करा. चांगल्या रूपात तुम्ही जन्माला आला आहात तर ह्या जन्माचं सार्थक करून चांगलं व्हा, चांगलं राहा. हा जन्म परत परत तुम्हाला मिळणार नाही. मनुष्य रूपात जन्माचं सार्थकी लावा. भोगावे पतन नरकवास. तुका मने धरी आठवा या देही, नाही तरी काही बरे नव्हे. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला हा देह भेटलेला आहे, त्याचा थोडा तरी विचार करा. त्याबद्दल खरंच तुम्ही आठवून विचार करा की तुम्ही हा देहाला, मनुष्य रूपाला खरंच योग्य न्याय देत आहात का. जर तुम्ही योग्य न्याय नाही दिला ह्या देहाला, जर तुम्ही मनुष्याचे खरंच आद्य कर्तव्य कर्म पूर्णपणे व्यवस्थित नाही पार पाडले तर तुम्हाला सुख समाधान शांती मिळणार नाही, नरकवास भोगावा लागतो. म्हणून ते म्हणतात की तुम्ही ह्या देहाला आठवा. ह्या देहाला आठवा की तुम्हाला मनुष्य देह भेटलाय, तुम्ही ह्याचा विसर पडू देऊ नका, नाहीतर काही बरे नव्हे, नाहीतर तुमचं काही चांगलं होणार नाही. तुम्ही नामस्मरणामध्ये जर नाही गुंतलात, देवाचा धावा जर नाही केलात, तुम्ही जर स्मरण जर केलं नामस्मरण देवाचं, तर देव तुम्हाला खरंच ह्या गोष्टीतून बाहेर काढेल. एक आत्मिक शक्ती असते नामस्मरणामध्ये, जी आत्मिक शक्ती आपल्याला प्रत्येक गोष्टीत उभारी देत असते. नामस्मरण करत बसणे म्हणजे आपलं काम सोडून एखादी गोष्ट नामस्मरण करणे असा अभिप्राय होत नाही. अभिप्रेत असं नसतं. पण तुम्ही तुमचे कर्म करत असताना जर नामस्मरण केलं तर ते नामस्मरण खूप मोठं असतं, ती भक्ती खूप मोठी असते आणि त्याच्यापासून मिळणारा प्रसाद, त्याच्यापासून मिळणारा आशीर्वाद हा खरंच खूप मोठा असतो. परमेश्वराला देखील रिकामटेकडे कोणी बसलेलं आवडणार नाही, किंवा दिलेलं कार्य हे परमेश्वराचं कार्य आहे असं समजून जर तुम्ही काम करत नसताल तर परमेश्वर देखील त्या गोष्टीवर खुश होणार नाही. म्हणून योग्य विचार करून चांगल्या प्रकारे जर आपण कार्य केलं आणि ह्या मनुष्यरूपी जन्माचं जर सार्थक करण्याचं ठरवलं तर हा जन्म, हा देह आपल्याला खरंच खूप लाभकारी आहे. फक्त गरज आहे ते प्रत्येक मानवानं मी माणूस आहे एवढाच विचार करावा आणि ह्या विचार करून आपल्याला काय काय चांगलं करता येईल त्याबद्दल सतत सचोटीनं, निष्ठापूर्वक, प्रेमळ भावानं, स्वभावानं, सद्सद्विवेक बुद्धीनं प्रयत्न करत राहणं, एवढं तर आपण निश्चितच करू शकतो.